श्री स्वामी समर्थ। तर आता आम्ही चाललो आहोत मुंबईला। तर माझ्या धीरांचं लग्न आहे त्यांच्या सख्या चुलत भावाचं आणि आपण रात्रीचे आता 9:30 वाजले आहेत आणि 10 वाजता आमची बस आहे। तर आम्ही तिकीट्स काढून वगैरे इथे उभे आहोत। इकडे आमचं लगेज आहे। तर अगदी घरचं आमचं लग्न आहे त्यामुळे खूप साऱ्या गोष्टी घेऊन चाललो आहे आणि आपण लग्नही अटेंड करणार आहोत। माझ्यासोबत मी तुम्हालाही लग्न संपूर्ण दाखवणार आहे। तर आपण बसची वाट बघूया। तर इकडे अजून बस यायला थोडा वेळ होता त्यामुळे मी बसून एडिटिंग करत होते माझे व्हिडिओज। तर आता आम्ही बसमध्ये बसलो आहोत। आम्ही वैभव ट्रॅव्हल्सने जाणार आहोत मुंबईला। लगेज वगैरे ठेवलंय, थोडं खाली ठेवलंय, थोडं इथे ठेवलंय आणि मग जसं जसं मध्ये मध्ये आपण जशी मला जागील तसं मी थोडं शूट करण्याचा प्रयत्न करेन आणि मग मुंबईला पोचलो की मग परत तिकडचं शूट करेन। तर आमची बस निघाली आहे मुंबईकडे। रात्रीचा 1:30 वाजला आहे आणि आमची बस थांबली आहे रेस्टॉरंटमध्ये काही खाण्यापिण्यासाठी आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे जाणार आहोत। तर जसं आम्ही पुढे जाऊ तसं मी झोपायचा प्रयत्न करत होते, पण इथे आम्ही पोचल्यानंतर रात्रीचे 3:15 वाजले होते आणि मला झोप अजिबात येत नव्हती। पूर्ण प्रवासादरम्यान मला झोप आली नाही आणि आम्ही पुढे निघत होतो आणि कुठेतरी जाऊन पहाटेला मला जरा झोप लागत होती, पण त्यांनी जे लाईट्स ऑन केले आणि त्याच्यानंतर ते लाईट्स ऑनच राहिले बसमध्ये आणि मला झोप अजिबात आली नाही। तर मी मुंबईचं शूट करत बसले। आपण बसमधून उतरून टॅक्सीमध्ये बसलो आहे आणि आता आपण चाललो आहे आमच्या घरी। सकाळी सकाळी मुंबई दर्शन होतंय। तर इकडे सकाळी सकाळी फ्रेश पालेभाजी आपल्याला मिळून जाते आणि इथून ह्या दादर सर्कलला टर्न घेऊन आपण पुढे चाललो आहोत। माटुंगामध्ये आमचं घर आहे। तर चला, तर संध्याकाळची वेळ आहे आणि आम्ही बाहेर पडलो आहोत। तर दादरला आपण चाललो आहोत। तर इकडे तुम्ही पाहू शकता, हे आहे प्रसिद्ध शिवाजी पार्क। इथे भरपूरशी मुलं खेळाडू बनले आहेत मोठमोठे, जसं की सचिन तेंडुलकर आहेत। आणि मुंबईमधील इमारती तर तुम्हाला माहितीच असतील, अगदी 50 ते 100 फ्लोअर्सच्या ह्या इमारती असतात। मुंबईमधील इमारती अगदी बघण्यासारख्या असतात। तर इथं तुम्ही पाहू शकता किती मोठी रांग लागली आहे। दूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आपण आलो आहोत दादरला श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये। तर आज गुरुवार आहे आणि त्यामुळे आपण दर्शन घेणार आहोत स्वामी महाराजांचं। गुरुवार असल्याने आज भरपूर गर्दी होती आणि इथं सर्व स्वामी महाराजांच्या आवडतीचे पदार्थ होते।
जसं की पेढे, बेसनाचे लाडू, पुरणपोळी आणि त्याचबरोबर चाफ्याची फुले स्वामींच्या आवडीची. तर इकडं मीही काही घेतली आणि आपण आता रांगेमध्ये उभे आहोत. तर खूप छान दर्शन झालं स्वामी महाराजांचं आणि अगदी आम्ही आरतीच्या वेळीच पोचलो. तर छान इकडे औदुंबराचं झाड आहे मंदिराच्या समोरच्या बाजूला आणि अलीकडच्याच काळात मंदिराचं रिनोव्हेशनही करण्यात आलेलं आहे. त्यामुळं आणखीनच लाकडावरचे सुंदर नक्षीकाम खूप सुंदर दिसत होतं. तर आधीही इकडे मी येऊन गेले आहे आणि आज परत यायचं योग आला. तर ही सर्व स्वामी महाराजांचीच कृपा आहे, तेच आपल्याला बोलवून घेतात. श्री स्वामीनाथ महाराज की जय. स्वामी महाराजांचा हा मठ बाळकृष्ण महाराजांनी 1910 साली स्थापन केलेला आहे आणि खूपच सुंदररित्या ह्याची ख्याती दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईमधूनच नाही तर मुंबईच्या बाहेरूनही लोक ह्या मंदिराला भेट देण्यासाठी, स्वामी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी येत असतात. आणि मंदिरातून बाहेर निघाल्यानंतर आम्ही दादरच्या मार्केटमध्ये शिरलो आणि मग तिकडे काही मस्त शॉपिंगसाठी भरपूर सारे व्हरायटीज आपल्याला पाहायला मिळतात. तर ते पण अगदी रिझनेबल प्राईजमध्ये. तर इथं देखील तुम्ही शॉपिंगचा आनंदही घेऊ शकता. तर मला काही इकडे जास्त शॉपिंग करायची नव्हती, काही किरकोळ शॉपिंग मी केली आणि त्यानंतर लग्नासाठी काही गोष्टी आम्हाला घ्यायच्या होत्या त्या घेतल्या. तर इकडे आपल्याला सर्व प्रकारचे ॲक्सेसरीज, त्यानंतर वेगवेगळे पर्सीज, कपडे वेगवेगळ्या प्रकारचे, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत खायचे सर्व पदार्थ, त्यानंतर भरपूरशा गोष्टी आपल्याला इथे पाहायला मिळतात आणि अगदी रिझनेबल प्राईसमध्ये असतात. स्वामी महाराजांचं खूप छान दर्शन झालं, आपणही घेतलं. तर उद्यापासून लग्नाचे व्हिडिओज येतील, तर पाहायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.